छत्रपतींचा विचार म्हणजे नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो. आणि आजचा आपला विषय आहे मूवमेंट डिसऑर्डर्स म्हणजेच हालचाल विकार आणि पार्किन्सन्स रोग. आणि यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर सचिन अडुकिया. नमस्कार डॉक्टर. हॅलो. डॉक्टर सचिन अडुकिया यांनी डॉक्टर LH हिरानंदानी हॉस्पिटल पवई येथे मूवमेंट डिसऑर्डर क्लिनिक सुरू केलं आहे. त्यांनी ठराविक आणि असामान्य पार्किन्सन्स रोग, ट्रिमर्स, कोरिया, डिस्टोनिया, टिक्स यांसारख्या असामान्य हालचाली या विषयात विशेष प्रावीण्य मिळवलं आहे. अशा विकारांसाठी ते वैद्यकीय व्यवस्थापन आणि बोटॉक्स इंजेक्शन्स वापरतात. स्ट्रोक, एपिलेप्सी, मेंदूचे संक्रमण, मायस्थेनिया, अचानक वर्तन बदल इत्यादी विविध न्यूरोलॉजिकल आणीबाणीचे व्यवस्थापन करण्याचा त्यांचा 6 वर्षांहून अधिकचा अनुभव आहे. स्मृतिभ्रंश, असंतुलन, मज्जातंतू आणि स्नायूंचे रोग, मोटर न्यूरॉन रोग यांसारख्या दीर्घकालीन समस्या देखील त्यांच्याद्वारे व्यवस्थापित केल्या जातात. 2021 मध्ये मेंदूच्या संसर्गामुळे होणाऱ्या हालचालींच्या विकारांवरील त्यांच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय पार्किन्सन्स अँड मूवमेंट डिसऑर्डर्स सोसायटीकडून आंतरराष्ट्रीय रौप्य पदक मिळालं आहे. त्यांच्याकडे इतर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकाशने आहेत. MBBS आणि MD युनिव्हर्सिटीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावण्याचा मान त्यांना मिळाला आहे. त्यांचे रुग्ण त्यांच्याविषयी आदर आणि जाणकार असल्याबद्दल त्यांचे नेहमीच कौतुक करतात. चला तर मग आता विषयाकडे वळूया. तर डॉक्टर, सगळ्यात आधी मूवमेंट डिसऑर्डर्स म्हणजे काय याबद्दल सांगा. एवढं छान इंट्रोडक्शनबद्दल थँक्यू. मूवमेंट डिसऑर्डर्स म्हणजे एक रोग नसतो. इट इज अ ग्रुप. म्हणजे मेंदूमुळे त्रास होणाऱ्या रोगांचा एक ग्रुप आहे. त्याच्यात काय असतो की नॉर्मलपेक्षा कमी किंवा जास्त मूवमेंट असतात. आता कमी म्हणजे काय, जर समजा एक माणसाला लवकर चालायचं असेल तरी एखादं मूवमेंट डिसऑर्डरमुळे तो लवकर चालू शकत नाही, त्याला बॅलन्स भेटत नाही. तसंच एखाद्या माणसाला हा मोबाईल जर समजा उचलायचा असेल तर त्याच्या हातात थरथरी वगैरे सुरू होऊ शकते. दॅट इज एक्स्ट्रा मूवमेंट. म्हणजे नॉर्मलपेक्षा कमी किंवा जास्त मूवमेंट जेव्हा आली तर त्याला आपण मूवमेंट डिसऑर्डर्स म्हणतो. हा मेंदूमध्ये उत्पन्न होणाऱ्या केमिकलमध्ये इम्बॅलन्समुळे होणारे एक रोगांचा ग्रुप आहे. अच्छा डॉक्टर सचिन, मूवमेंट डिसऑर्डर्सची काही एक्झाम्पल्स तुम्ही देऊ शकता? शुअर. सर्वात प्रथम कॉमन एक्झाम्पल म्हटलं की ट्रेमर्स. बरेचपैकी आपण बघितलेलं असेल की एखादे सिनियर पेशंट्स असतात किंवा आपले आजोबा आणि आजी असतात, त्यांना एखादी वस्तू धरताना अशी चहा घेताना त्यांचा हात थरथरी करतो किंवा मानसुद्धा अशी थरथरी करते. एखाद्या यांच्यात व्हॉईसमध्ये पण थरथरी असते. ह्या थरथरीला आपण ट्रेमर म्हणतो. तर ट्रेमर इज अ टाईप ऑफ मूवमेंट डिसऑर्डर. ट्रेमर सर्वात कॉमन आहे आणि त्याची वेगवेगळी कारणं असतात. त्या कारण म्हणजे पार्किन्सन डिझीज त्याच्यात एक मुख्य कारण आहे. अच्छा. ट्रेमर नंतर पार्किन्सन डिझीज पण आपण बघितलेला असेल की सिनियर पेशंट्स असतात ते असे पुढे स्टूप होऊन जातात आणि चालताना त्यांचा तोल गेल्यासारखा वाटतो, व्यवस्थित बॅलन्स भेटत नाही. अशी वेगवेगळी प्रकारची डिसऑर्डर्स असतात. पण ट्रेमर आणि पार्किन्सन दीज आर द 2 कॉमनेस्ट मूवमेंट डिसऑर्डर्स. अच्छा. आत्ताच तुम्ही सांगितलं सिनियर सिटीजन्स, म्हणजे वृद्ध रुग्ण सोडून पण बाकीच्या कोणत्या एजमधली लोक यासाठी येतात का तुमच्याकडे? हो, भरपूर येतात. जास्त करून हे जे डिसऑर्डर्स आहे, जसं मी सांगितलं की मेंदूमध्ये जे केमिकल्स तयार होतात त्यांची कमी झाल्यावर किंवा इम्बॅलन्स झाल्यावर हे रोग उत्पन्न होतात. जास्त करून हे रोग सिनियर पेशंट्स आणि ओल्ड एजमध्येच असतात, कारण डिजेनरेशन होऊन जातो. पण कधीकधी एखादा लहान वयात पण हे सगळे रोग शक्य आहे. तर पिडियाट्रिक पेशंट्स म्हणजे बिलो द एज ऑफ 18 and 12 आणि यंग पेशंट्स बिटवीन द एज ऑफ 20 to 50 वेगवेगळे पेशंट्स येतात सिनियर पेशंट्स सोडून. डॉक्टर सचिन, मुलांमध्ये कोणते मूवमेंट डिसऑर्डर्स होऊ शकतात त्याबद्दल काय सांगाल? करेक्ट. मुलांमध्ये वेगवेगळे मूवमेंट डिसऑर्डर्स शक्य आहे. सर्वात कॉमन म्हटलं की कोरिया म्हणून एक मूवमेंट डिसऑर्डर असतो. कोरिया ट्रान्सलेशन केल्यावर बेसिकली इट मीन्स डान्सिंग. तर कोरिया असलेला जी मुलं असतात ते स्थिर बसत नाही एका ठिकाणी. ते अशा म्हणजे फिजिटी असतात, हात पाय वगैरे त्यांची हालचाल सुरू असते किंवा तोंडात आणि जिभेचा काहीतरी प्रकार सुरू असतो. दॅट इज कॉल्ड कोरिया. ते सोडून
रिसेंटली राणी मुखर्जीची मूवी आली होती हिचकी, त्याचा तिला टिक्स म्हणून एक डिसऑर्डर होता, दॅट इज कॉल्ड टुरेट सिंड्रोम. तर टुरेट सिंड्रोम इज अ टाईप ऑफ टिक डिसऑर्डर. तर त्याच्यात काय असतो की एक रेपिटेटिव्ह ॲक्टिव्हिटी असते, म्हणजे एखादा मूव्हमेंट करणं किंवा एखादा साऊंड काढणं ते कंपल्सरी वाटतं मुलाला, दॅट इज कॉल्ड टिक. ते सोडून कॉपर म्हणून एक धातू असते, जसं आयर्न असतो ब्लडमध्ये तसंच कॉपर पण असतो. तर कॉपरची हँडलिंग जर व्यवस्थित नाही केली बॉडीनी, लिव्हरनी आणि मेंदूनी, तर तो कॉपर मेंदूमध्ये जाऊन बसतो. त्यामुळे डिस्टोनिया, विल्सन डिझीज अशी रोग उत्पन्न होतात. तर ही सगळी डिसऑर्डर्स जी आहे ते मुलांमध्ये किंवा यंग एजमध्ये फार कॉमन असतात. ते सोडून एखाद्या कंडिशनमुळे किंवा इन्फेक्शन नंतर पेशंट्सना पार्किन्सन डिझीज यंग एजमध्ये पण होऊ शकतो. स्पेशली एखाद्या आपल्या उत्तर प्रदेशमध्ये जॅपनीज एन्सेफलायटिस म्हणून एक रोग आहे. तो रोग क्युअर झाल्यावर कधी कधी 1000 पैकी 1 मुलाला पार्किन्सन डिझीज होऊ शकते. ते सगळी रोग लहान मुलांमध्ये शक्य आहे. आत्तापर्यंत तुम्ही एवढ्या ट्रीटमेंट्स केल्या, पण यामध्ये कोणता असा सामान्य मुवमेंट डिसऑर्डर तुम्हाला बघायला मिळाला? सर्वात कॉमन ट्रेमर आहे, पण ट्रेमरची अनेक कारणं असतात. कॉमन कारण म्हटलं की फॅमिलियल ट्रेमर्स, म्हणजे एका कुटुंबात बऱ्याचपैकी लोकांना ट्रेमर होण्याची शक्यता असते. जर समजा एखादा पेशंट आहे, त्याच्या वडिलांना, मग भाऊ बहीणना आणि त्यानंतर त्याच्या मुलांना, मुलगा किंवा मुलगी यांना, तर त्यांना ट्रेमर वगैरे होऊ शकतो. असं ट्रेमर त्याला आपण फॅमिलियल ट्रेमर किंवा एसेन्शियल ट्रेमर असं आपण म्हणतो. ते सोडून एखादी औषध असते, म्हणजे ॲस्थमाची पंप असते किंवा सायकॅट्रीची मेडिसिन्स असतात, त्यामुळे पण ट्रेमर होण्याची शक्यता असते. स्मोकिंग जास्त केल्यावर ट्रेमर होऊ शकतो. तसंच थायरॉईड डिसऑर्डर, म्हणजे थायरॉईड एक्सेस झाल्यावर, थायरॉईडची कमी नाही, थायरॉईड एक्सेस झाल्यावर थायरोटॉक्सिकोसिसमध्ये ट्रेमर उत्पन्न होऊ शकतात. तर ट्रेमर इज एक्स्ट्रीमली कॉमन. तसंच ट्रेमर कॅन बी पार्ट ऑफ वन डिसऑर्डर. जसं पार्किन्सन डिझीज आहे, त्याच्यात एक लक्षण ट्रेमर होऊ शकतो. तर आफ्टर ट्रेमर पार्किन्सन इज द कॉमनेस्ट. इन पार्किन्सन पेशंटला चालताना तोल भेटत नाही, त्याला असं वाटतो की तो पडणार आहे, सतत पडण्याची भीती असते. त्याची घरची लोकंसुद्धा सांगतात की हे जे आहे ते आधीपेक्षा खूप स्लो झालेलं आहे. मग मी विचारतो स्लो इन वॉट ॲक्टिव्हिटी? त्या म्हणतात स्लो इन वॉकिंग, किंवा खायला त्यांना जास्त वेळ लागतो, आंघोळ करून तयार व्हायला जास्त वेळ लागतो. आधी पटकन असं उभं व्हायचं, पण आता त्यांना खूप वेळ लागतो. ते असं सावकाश वळून हळूने असं उभे होतात. मग दॅट इज पार्ट ऑफ पार्किन्सन. त्यानंतर पार्किन्सॉनिझम असतो, म्हणजे पार्किन्सन डिझीज टिपिकल पण होऊ शकते किंवा एटिपिकल होऊ शकते. तर अगेन दॅट अम्ब्रेला टर्म इज कॉल्ड पार्किन्सॉनिझम. दॅट इज द सेकंड कॉमनेस्ट. ते सोडून बॅलन्सची त्रास किंवा डिस्टोनिया जसं तुम्ही सांगत होता, किंवा कॉमन जे तुम्ही बघितलं असेल, एखाद्या माणसाला तर एक सवय असते, म्हणजे असं खांदा असं मूव्ह करायचं, किंवा एखादा असं बोलताना असं साऊंड्स काढतात, दॅट इज कॉल्ड टिक्स. तर दॅट इज अबनॉर्मल व्होकलायझेशन, म्हणजे अबनॉर्मल साऊंड्स काढणे किंवा अबनॉर्मल मूव्हमेंट करत असतं. सो दॅट इज कॉल्ड टिक्स. दॅट इज ऑल्सो व्हेरी कॉमन. तर दीज आर सम ऑफ द कॉमन डिसऑर्डर्स. अच्छा डॉक्टर, पार्किन्सन्स रोग म्हणजे स्पीडी, याची नेमकी कारणं काय आहेत? इट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन. पार्किन्सन डिझीज समजायला गेलो तर एक प्रायमरी असतो आणि एक सेकंडरी असतो. प्रायमरी म्हणजे ज्याचं काही कारण नाही आहे. आपल्या मेंदूमध्ये बरेच केमिकल्स तयार होतात, उत्पन्न होतात, आणि ते आयुष्यभर प्रोडक्शन सुरू असतो. त्याला आपण न्यूरो ट्रान्समिटर्स म्हणतो. तसंच एक न्यूरो ट्रान्समिटर आहे डोपा. डोपामुळे आपली जी फिजिकल ॲजिलिटी आहे, म्हणजे चुस्ती फुर्ती जी असते, आणि बॅलन्स वगैरे असतो, आपला मोटिवेशन असतो, काय करण्याची आपली इच्छा असते, ते सगळं डोपामुळेच असतो. जर डोपाचं प्रोडक्शन कुठल्याही कारणमुळे कमी झाला तर पेशंटला पार्किन्सन डिझीज बसते. तर कधीकधी ह्याचं काही कारण नसतो, दॅट इज कॉल्ड प्रायमरी. तो आपोआप झाला आहे, वयामुळे डिजनरेशन झालं आहे आणि प्रोडक्शन बंद झाला. म्हणजे समजायला गेलो तर ती फॅक्टरी बंद झाली, त्याचं काही कारण नाही आहे. दॅट इज कॉल्ड प्रायमरी पार्किन्सन्स डिझीज. तसंच सेकंडरी कारणं असतात, म्हणजे एखादे मेडिकेशन्स घेतले, म्हणजे सायकॅट्रीचे डिसऑर्डर्स असतात, सायकॅट्रीची ड्रग्ज असतात, किंवा ॲसिडिटीसाठी आपण एखादी गोळी घेतो, किंवा सम कॉमन ड्रग्ज आपण घेतो.
तर त्याचाच पार्किन्सॉनिझमसुद्धा शक्य आहे. तसंच स्ट्रोक नंतर पार्किन्सॉनिझम खूप कॉमन आहे. त्यानंतर द ग्रेट बॉक्सर मोहम्मद अली आपल्याला माहिती आहे. त्याला डोक्यावर एवढी मार लागली की हळूहळू टुवर्ड्स द एंड ऑफ हिज करिअर त्याच्या डोपाचं जे प्रोडक्शन वगैरे होतं ते सगळं खराब झालं. त्यामुळे त्याला पोस्ट ट्रॉमॅटिक पार्किन्सॉनिझम म्हणजे ट्रॉमा म्हणजे मार नंतर होणारा पार्किन्सॉनिझम झाला. दॅट इज कॉल्ड सेकंडरी पार्किन्सन. म्हणजे त्याचा एखादा कारण असतो, दॅट इज नॉट प्रायमरी. हे तर झालं पार्किन्सन डिझीज आणि सेकंडरी पार्किन्सन्स. तसंच एटिपिकल पार्किन्सॉनिझम असतो. त्याची पण 4-5 कॉमन टाईप्स आहे, PSP, MSA, CBD, बट दॅट इज फॉर ॲडव्हान्स्ड डिस्कशन. मग या सगळ्या केसमध्ये न्यूरोलॉजिस्ट म्हणून तुमची भूमिका काय आहे, सविस्तरमध्ये सांगा. ओके, शुअर. ॲज अ न्यूरोलॉजिस्ट मला आधी ठरवावं लागतं की जर समजा पेशंट सांगतोय मला नुसतं ट्रेमर आहे, तर त्याला ट्रेमर सोडून पार्किन्सनचा रोग आहे की नुसतं ट्रेमर आहे हे मला बघायचं असतो. त्यानंतर बघायचं आहे की पार्किन्सनचं कारण काय, प्रायमरी आहे विनाकारण आपोआप होणारा वयामुळे, किंवा सेकंडरी आहे म्हणजे यांनी कुठली औषध घेतली किंवा दुसरा रोग आहे त्याच्या अंगात, किंवा याला स्ट्रोक होऊन गेला आहे किंवा ॲक्सिडेंटची मार होऊन गेली आहे. त्याचं कारण मला ठरवावं लागतं. त्यानंतर मी बघतो की त्याची डिसेबिलिटी म्हणजे तो किती विकलांग झालेला आहे, किती डिपेंडेंट झालेला आहे. त्याप्रमाणे मी औषधीची डोज वगैरे ठरवतो. ते सोडून एज्युकेशन इज अ बिग पार्ट ऑफ बिंग अ मूवमेंट डिसऑर्डर डॉक्टर. पेशंटला एज्युकेट करावं लागतं की हे जे रोग आहे ह्याची डेंजर्स काय आहे, ह्याचं क्युअर काय आहे, प्रिकॉशन्स काय आहे आणि औषध घेण्याचा फायदा काय आहे. एखादा साईड इफेक्ट आला तरी त्याचा आपण क्युअर करू शकता. घाबरू नका, गोळी बंद करू नका न सांगता किंवा न विचारता. मग दॅट इज ऑल पार्ट ऑफ अ न्यूरोलॉजिस्ट जॉब प्रोफाईल ॲज अ मूवमेंट डिसऑर्डर. ओके. PD आणि त्यासारख्या आजारांमुळे कोणते धोके उद्भवू शकतात? करेक्ट. सो सर्वात मोठा धोका म्हणजे फॉल. म्हणजे पेशंट बॅलन्स खराब झाल्यावर तो पडू शकतो. आता पडण्याचा धोका काय, पडताना पेशंटला अजिबात कंट्रोल नसतो, तर पडल्यावर पेशंटच्या डोक्यावर मार लागू, कपाळावर मार लागू शकतो, चेहऱ्यावर मार लागू शकते, किंवा एखादा शोल्डर किंवा हँड फ्रॅक्चर होऊ शकतो. इन सम केसेस बॅकबोन फ्रॅक्चर होऊन जातो, स्पाईन फ्रॅक्चर ज्याला म्हणतो, आणि हिप फ्रॅक्चर होऊ शकते. तर दीज आर द मेजर डेंजर्स. आता प्रत्येकचं इम्प्लिकेशन काय, बरेच वेळी पेशंट येतात की त्यांना डोक्यावर मार लागली आणि इंटरनल ब्लिडिंग झाली, ज्यासाठी सर्जरी लागते, किंवा त्यांना खूप म्हणजे कोमासारखी सिच्युएशन येऊ शकते. बॅकबोनचा फ्रॅक्चर झाला तर पॅरालिसिसचा धोका असतो, म्हणजे कमरेखाली पाय काम करत नाही व्यवस्थित, किंवा जर मानेला झटका लागला आणि इथे फ्रॅक्चर झाला तर हात आणि पाय दोन्ही बाद होतात. तसंच हिप फ्रॅक्चर झाला तर ऑपरेशन करण्याची गरज पडू शकते. आणि हिप ऑपरेशन म्हणजे एक मोठा ऑपरेशन असतो. कधीकधी पेशंट्स डिसाईड नॉट टू डू द ऑपरेशन, तर तो जो रोगी आहे पार्किन्सनचा तो सतत बेडबाउंडच राहणार आहे. तर फॉल्स म्हणजे हा एक मोठा धोका. ते सोडून क्वालिटी ऑफ लाईफ विल सफर. म्हणजे पेशंटला कम्फर्टेबल वाटत नाही, तो इंडिपेंडेंट फील करत नाही, त्याला मोटिवेशन, कुठल्याही गोष्टीत मोटिवेशन भेटत नाही, किंवा तो जॉय जे असतो रिवॉर्ड परसेप्शनचं, कुठलाही जॉय त्याला म्हणजे असं एक्सपिरियन्स करता येत नाही. फॅमिली गॅदरिंग असो किंवा कोणी आलं, बाहेर जाण्याची एखादी ऑपॉर्च्युनिटी असली, त्याला अजिबात इंटरेस्ट नसतो आणि पेशंट डिप्रेस होऊन जातो. ते सोडून अदर फॅक्टर्स लाईक गोईंग टू युरिन, लघवी त्याला थांबता येत नाही. ते कपड्यात लघवी वगैरे करायला सुरुवात असते, त्यानंतर लघवीची इन्फेक्शन बसू शकते. नंतर जर गोळी नाही घेतली किंवा व्यवस्थित फॉलोअप नाही केला आणि डिझीज वाढत चालली तर बोलायला त्रास होतो, कम्युनिकेशन विल सफर, गिळायला पण त्रास होतो. विशेष करून पाणी गिळताना पेशंटला ठसका बसतो. म्हणजे जी पदार्थ फूड पाईपमध्ये गेली पाहिजे ते विंड पाईपमध्ये जाते आणि मग छातीत जाऊन इन्फेक्शन उत्पन्न होतो आणि परत पेशंट ICUमध्ये ॲडमिट होऊ शकतात. सो दीज आर सम ऑफ द मेजर डेंजर्स अँड कॉम्प्लिकेशन्स जे आपल्या लक्षात असला पाहिजे. नक्कीच.
तर डॉक्टर सचिन अडुकिया यांच्यासोबत मुवमेंट डिसऑर्डर्स याबद्दलची ही चर्चा आमची अशीच चालू राहणार आहे. मात्र वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहे डॉक्टर सचिन अडुकिया आणि त्यांच्यासोबत आपण मुवमेंट डिसऑर्डर्स या विषयावर चर्चा करत होतो. तर पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. तर डॉक्टर, आत्ताच तुम्ही पीडी आजाराविषयी सांगितलं, तर हा आजार पूर्णतः बरा होऊ शकतो का? हा पूर्णतः बरं होत नाही, पण याला असं बघायचं की हा डायबिटीज किंवा BP सारखा आहे. व्यवस्थित औषध घेतली की याला आपण कंट्रोल करू शकतो. ह्याच्यात मेडिसिनमुळे काही फ्लक्च्युएशन झाली तर अगेन मेडिसिन दिल्यावर त्याला कंट्रोल करू शकतो. पूर्णपणे हा अजिबात बरं होत नाही. वेगवेगळी औषध आहे, टॅबलेट्स आहे आणि खूप रिसर्च सुरू आहे याच्यावर आणि त्यामुळे पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ आपण इम्प्रूव्ह करू शकतो. प्रत्येक सिम्पटमसाठी प्रत्येक लक्षणसाठी आपल्याकडे औषध आहे आता. जसं पेशंटला थरथरी जास्त आहे तर एखादी औषध देऊ शकतो. त्याला वळताना त्रास होतो किंवा बॅलन्सचा खूप धोका आहे तर त्याच्यासाठी एक औषध आपण ट्राय करू शकतो आणि मेजॉरिटी पेशंट्स यांना रिस्पॉन्ससुद्धा येतो. तसंच पेशंटला खूप इनिशियल स्टेज आहे, जास्त त्रास नाही आहे, पण त्याला काहीतरी तो खूप सतर्क आहे किंवा वुड यू लाईक टू ट्राय समथिंग, तर त्यासाठी सुद्धा आपण एक औषध देऊ शकतो. ह्या सगळ्या औषध सोडून लागलं की बोटॉक्स इंजेक्शन म्हणून एक ट्रीटमेंट असतो किंवा एक सर्जरी असते, डीप ब्रेन स्टिम्युलेशन सर्जरी. ते पण ॲज अप्रोप्रिएट ते ऑप्शन्स असतात पेशंटकडे. अच्छा, पण डॉक्टर ही सगळी औषधं सेफ आहेत का? ॲज अ न्यूरोलॉजिस्ट आमची सगळी जी औषध आहे ते मेंदूवर ॲक्ट करतात, तर पूर्णतः सेफ आहे असं सांगता येत नाही, पण जास्त करून पेशंट्स टॉलरेट करतात. आणि म्हणून मी सांगितलं की ह्या औषधमुळे एखादं कॉम्प्लिकेशन जर झाला तरी त्याला मॅनेज करू शकतो. त्या गोळीला चेंज करू शकतो किंवा त्याची डोज वर खाली करू शकतो किंवा एक नवीन औषध सुरू करू शकतो ह्याला बंद करून. सो दोज आर सम ऑफ द ऑप्शन्स जे आमच्याकडे असतात. अच्छा, पण बरेचपैकी सेफ आहे आणि टाइम टेस्टेड आहे. 50 वर्षापेक्षा जास्त झालेली आहे आणि द रिसर्च इज गोइंग ऑन व्हेरी ॲक्टिव्हली. तर नवीन औषध, नवीन रिसर्च, नवीन डोजेस, ते सगळं संशोधन सुरू आहे सध्या. अच्छा डॉक्टर, हे अनुवंशिक असतं का? म्हणजे फॅमिलीमध्ये कोणाला तरी असेल तर होतं, असं काही आहे का? दॅट्स अ गुड क्वेश्चन. इंडियामध्ये लेस देन 5% फॅमिलियल पार्किन्सन आहे. हा फिगर्स पण म्हणजे दे आर अनपब्लिश्ड डेटा, बट इट इज लेस दॅन 5%. तर जास्त करून एक इंडिव्हिज्युअलला होतो. फॅमिलियल होण्याची शक्यता कमी आहे. इट इज नॉट इम्पॉसिबल, पण शक्यता कमी आहे. अच्छा डॉक्टर, तुम्ही बोटॉक्स पण देता, ठीक आहे, तर हे फक्त कॉस्मेटॉलॉजी आणि ब्युटी पर्पजसाठीच आहे की अजून काही? म्हणजे नाही, हा लोकांना खूप कॉमन गैरसमज आहे की बोटॉक्स म्हटलं की नुसतं रिंकल्स काढण्यासाठी आणि स्किन टाईटनिंग ट्रीटमेंट आणि आयब्राऊज वगैरे, पण ॲक्च्युली बोटॉक्सचा इन्व्हेन्शन न्यूरोलॉजिकल पर्पजसाठी झाला होता. एक रोग जे मी म्हटलं की डिस्टोनिया, त्याच्यात एक हात किंवा मान किंवा पाय असे वाकडे होऊन जातात, तर त्याच्यात आम्ही त्या मसल्समध्ये बोटॉक्स देतो आणि त्या मसल्सना आम्ही लूज आणि सैल रिलॅक्स करतो. तर बोटॉक्सची इंडिकेशन न्यूरोलॉजीमध्ये जास्त आहे. एखाद्या माणसाला थुंकी वगैरे जास्त येते किंवा स्ट्रोक नंतर हातपाय घट्ट पडले, त्यासाठी बोटॉक्सची वापर करतो आम्ही. कॉस्मेटॉलॉजीशी आमचा काही संबंध नाही आहे. अच्छा, आणि एखाद्याला क्रोनिक मायग्रेन असला, मायग्रेनसाठी पण बोटॉक्सचे युजेस भरपूर आहे. अच्छा, आता बरेच प्रेक्षक आपला हा शो बघत असतील आणि ज्यांना तुमच्याकडून ट्रीटमेंट घ्यायची आहेत पण ते इथे जवळ नसतील, तर ते कसे घेऊ शकतात तुमच्याकडे ट्रीटमेंट? तर कोविडचा एकच पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झालेला आहे जे मला वाटतं आहे, दॅट द वर्ल्ड हॅज बिकम स्मॉलर. लोकांना टेलिकन्सल्टेशनचं महत्त्व कळलं आहे आता. लोकांना माहिती आहे की ऑनलाईन कन्सल्टेशन पण घेऊ शकतो, म्हणजे व्यवस्थित उपचार भेटला पाहिजे आणि फॉलोअपसाठी दरवेळीच गावाकडून मुंबईत येण्याची गरज नाही आहे. तुम्ही तुमच्या गावात राहूनसुद्धा ऑनलाईन कन्सल्टेशन करू शकता. तर द हॉस्पिटल विच आय वर्क ॲट, डॉक्टर LH हिरानंदानी हॉस्पिटल, इकडे ऑनलाईनची सुविधा पण आहे. डॉक्टर, तुम्ही मुवमेंट डिसऑर्डर शिवाय अजून कशावर ट्रीटमेंट करता? आणि अजून एक जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल ते पण सांगा. जे तुम्ही माझ्या इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं होतं की मुवमेंट डिसऑर्डर सोडून स्ट्रोक, एपिलेप्सी म्हणजे मिरगीचा रोग, झटके वगैरे येणे, त्यानंतर मेंदूचे इन्फेक्शन्स, मायस्थीनिया, मसल्स किंवा स्नायूमध्ये होणारे रोग,
हे सगळी रोग न्यूरोलॉजीमध्ये येतात. तर आधी माझी ट्रेनिंग ॲज अ न्यूरोलॉजिस्ट झालेली आहे, त्यानंतर माझं सबस्पेशालिटी मुवमेंट डिसऑर्डर आहे. तर मी सगळी प्रॅक्टिस करतो ऑल न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स. द ओनली ॲडवाईस फॉर युअर व्ह्यूवर्स, मला हे सांगायचं आहे की कधी कधी जर तुम्हाला वाटलं की तुमच्या पेरेंट्सचा बॅलन्स वगैरे किंवा आजी आजोबांचा बॅलन्स वगैरे व्यवस्थित नाही आहे, डोंट इग्नोर इट. म्हणजे असं करू नका की हा वयामुळे झालेला आहे किंवा त्यांची स्मरणशक्ती वगैरे खराब झाली, त्यांना चालताना तोल जातो किंवा तो पडला एखादा वेळेस, तर असं अज्युम करू नका दॅट इट इज ड्यू टू ओल्ड एज अँड नथिंग कॅन बी डन. काहीतरी आम्ही अटेम्प्ट करू शकतो, औषध देऊ शकतो. असं तुम्हाला संशय असला तर कोणत्याही डॉक्टरांकडे एकदा जा. आय एम शुअर तुमचा डॉक्टर तुम्हाला व्यवस्थित ॲडव्हान्स ट्रीटमेंटसाठी किंवा रेफरलसाठी पाठवशील. बट डू नॉट इग्नोर. बरोबर. ड्यू टू टेक्नॉलॉजी जास्त करून रोग आज ट्रीटेबल किंवा कंट्रोलेबल तरी आहे. नक्कीच. तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी तुमचे धन्यवाद. थँक्यू. तर आजच्या कार्यक्रमात डॉक्टर सचिन अडुकिया यांच्याकडून हालचाल विकार म्हणजेच मुवमेंट डिसऑर्डर काय आहे आणि मुलांमध्ये कोणते हालचाल विकार होऊ शकतात आणि बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा केली. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास.